गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे माझ्या पाऊल खुणा. मी स्वेटर घातलेलं दिसतो आपल्याला. खूप गार वारा इकडे जातो. आज पेप किल्ल्यावरती रामबुवा गेलेत पुढे आणि मी आता मागे. चला पुढे बघू आपण. जेवढा सुंदर आपल्याला समोर दृश्य दिसतोय तेवढीच गार हवा, एकदम मन प्रसन्न झालं त्यामध्ये. बघा इकडे पुढे पण कोणीच नाहीये आणि माझ्या मागे इकडे या साईडला पण कोणीच नाहीये. एवढ्या लवकर कोणी येत नाही. मी 7 वाजता निघालो होतो घरून. आता झाले 7:30. गाडी पार्क केली आणि चाललोय. मस्त एकदम मन प्रसन्न झालंय. गार वारा एकदम फ्रेश वाटतोय गार हवेमध्ये आणि झोमते पण थंडी आहे थोडी थोडी. आपल्याला गुलाबी दिसतं समोर आहे. हा गवत आहे, सुकलाय आता. त्यानंतर त्याचा रंग असा होतोय. गवताला बिया आला की ते गुलाबी होतो. हवेमध्ये उडून जातो मग नंतर तो आणि तिकडे तिकडे पडतो. तुम्हाला नेरळचा परिसर दिसतोय. समोर धुकं आहे, थोडं थोडं आहे, जास्त धुकं नाही आहे. आता वातावरण थोडं क्लिअर असते. थोडं उशिरामध्ये होईल क्लिअर बहुतेक. झालं तर आपल्याला वरून सर्व दिसेल. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय आता. हा आहे माझा गॉगल. तुटला, तो पडला आता चालता चालता आणि तुटला. आता काच आहे माझ्याकडे, भेटली मला, तुटली नाही ती. लावतो नंतर अशी मी, कारण की ऊन असणार त्यावेळी याचा मला फायदा करून घ्यायचा. तर तुटलाय तो, पण आपलं ट्रेकिंग आज पूर्ण झाल्याशिवाय टाकणार नाही मी. नंतर दुसऱ्या ट्रॅकमध्ये घेऊ नंतर नवीन. हा बघा, ऊन एकदम जबरदस्त पडलं, त्यामुळे मस्त वातावरण एकदम चांगलं आहे. वारा पण चांगला आहे आणि कोवला कोवला ऊन आहे, चांगलं आहे. पण गार वाटत असल्यामुळे मी स्वेटर काढणार नाही लवकर. खूप गार वारा इकडे. नंतर काढील आणि मागे पुढे कोणीच नाही. बिबळ्या वाघ भरपूर निघालेत आता इकडे. निघालेत म्हणजे जंगलातून बाहेर पडलेत सगळीकडेच. एखादा आला असं फक्त घालून होईल. चला काच लावून घेतो. आज जे माझ्याबरोबर येणार होते जगदीश, मनोज, जे आले नाही त्यांना सांगतोय मी. त्यांनी मिस केलं आजचं. खूप चांगलं वातावरण होतं. रोज असं नसतंय. कधी कधी थोडंसं ढग जर असले वातावरणात तर दमट असतंय, मग हवा पण चांगली नसते. आज कसा आकाश निरभ्र आहे, त्यामुळे वातावरण खूप चांगलं आहे. आले नाही ते दोघे पण, जगदीश आणि मनोज येणार होते सोबत. दोघांनी पण कल्टी मारली, कुठेतरी गेले ते. आज रामबुवा आणि मी, आम्ही दोघेच जण आहेत आज. आणि रामबुवा मला बोलत होते की 5:30 वाजता निघून ये, 5:45ची बस पकडून येऊ. एवढं लवकर इथं यायचा अंधार किती होता. अंधारात नक्कीच आपल्याला इकडे काहीतरी प्राणी दिसले असते. इकडे असतात बिबळ्या वाघ आहेत इकडे, तरस वगैरे आहेत. म्हणून मग मी थोडा उशिरा निघालो. तरी थोडासा इकडे होताच अंधार. थोडासा उजेड पडल्यानंतरच मी निघालो. रिक्स नाही घेतली. रामबुवा आले, ते येतात नेहमी इथे. वरती ते सरबत वगैरे विकतात, त्यांना आहे सवय. हा बघा छोटासा धबधबा. संपलंय पाणी आता इथलं, मस्तपैकी. पाणी किती गार आहे बघू ते जरा मला हातावरती घेऊन तुम्हाला सांगतो मी. हा खूप थंड आहे, खूपच थंड पाणी.
थंडी आहे पण मला स्वेटर काढायचा म्हणजे असं मला वाटलं की मस्त गार वारा आहे तर स्वेटर काढू दे, थोडं चांगलं वाटतं. एकदम अंगावरती शहारे येतात, जसे हवेचे झोके येतात. इकडे हवेचे झोके येतात, कंटिन्यू वारा राहत नाही, असे झोके येतात आणि अंगावरती असे रोमांच येतात लगेच. खूप मस्तपैकी वाटतं एकदम. इथून पेप किल्ला दिसतोय, तुम्हाला दाखवतो मी चालता चालता. इकडे आपण बघू शकतोय, इकडे जायचे आपल्याला. किती वारा आहे बघा इकडे, खूप एकदम जोरात झोके येतात हवेचे. आणि जसे हवेचे झोके येतात तसे आपल्याला एकदम प्रसन्न वाटतंय. सकाळचा टाइम असल्यामुळे कसं वारा पण एकदम चांगलं फ्रेश गार आहे वातावरण. इकडे वाऱ्याचा आवाज येतो आपल्याला बघा, झाडं हलतात तसे हवेचे झोके येतात ना जोर जोरात. इकडे वरती झाडं हलताना दिसतात आपल्याला आणि वाऱ्याचा आवाज येतोय मस्तपैकी. समोर इकडे दरी आहे, खाली डोंगराचा भाग उतरता दिसतोय आणि इथे आपल्याला हा गुलाबी डोंगर दिसतोय. हा संपूर्ण गवताला बी आलेला आहे, त्याला बोंड येतात म्हणजे बी असतो तो, त्याच्यामुळे त्याचा रंग आता गुलाबी होतो. समोर अजून धुक्याची चादर पसरलेली आहे, नेरळचा परिसर दिसतोय इकडे. आज एवढं घाई देवपूजा वगैरे करून आलो, झाडांना वगैरे पाणी घातलं, सूर्यदेवाला पाणीच द्यायचं राहिलं. खूप गडबड झाली माझी, लवकर निघालो होतो. तोपर्यंत सूर्योदय काय झाला नव्हता, मला किती दिसत नव्हता आणि मी विसरून गेलो. असं दररोज सकाळी देवपूजा आटोपते माझी, सूर्योदय झालेला असतो. देवपूजा करून देवाला पाणी वगैरे वाहतो, नंतर येतो. आज खूप लवकर निघाला तो, विसरून आलो. आठवण मला त्यावेळी झाली ज्यावेळी इकडे मी जोमापट्टीला पोचलो आणि सूर्योदय झाला त्यावेळेस. हरकत नाही बघ, आता इथे पाणी आहे, इथला पाणी घेतो आणि देवाला वाहतो, माझं काम होऊन जाईल. मित्रांनो, माझा पूजेचा जो दिनक्रम आहे, नित्यक्रम, तो आता पूर्ण झाला. देवाला पाणी वगैरे देऊन. वारा बघा किती आहे. आणि काल कार्यक्रमात होतो, थोडंसं पाणी झालं, बाहेरचं पिलो तर थोडासा आवाज पण बदलला आणि सर्दी झाली थोडी. आणि आता गारवा खूप झोमतो, याच्यावरून मला गाणं आठवून आलं ते एक, किंवा बाई मला झोमतो गारवा. तसंच आहे, खरोखर गारवा झोमतोय. आणि आकाशवाणी ऐकत असतो नेहमी मी, आणि त्यावेळी गाण्यांची फरमाईश वगैरे असते, जुनी गाणी. तर आता इथं नेटवर्क नाही आहे, तर आता नेटवर्क असता, जर आता इकडे मोबाईलला नेटवर्क असता तर नक्की आपण आकाशवाणीवरती गाणी ऐकली असती, जी आपल्या माझ्या आवडीची आहेत ती. इकडे वाऱ्याचा आवाज बघा, मागे पुढे कोणीच नाही आहे. आता झाडं आल्यात ना इकडे भरपूर, या साईडला बंद आहे, इकडे वारा या साईडला चालू आहे, मागच्या बाजूला त्या साईडला आवाज येतोय. मग आपल्याला जर येत असेल तर खूप एकदम सुमसाम आहे वातावरण एकदम, आणि मस्त वाटतंय. हा बघा समोर इथं आपल्याला एक पॉईंट दिसतोय माथेरानचा, आणि इथे बघा काय आहे ते, बघा चंद्र, मस्तपैकी सीन आहे. आणि खाली उभा आहे इथे रेल्वे पट्टीमध्ये. चला आता असं जायचंय. मागच्या वेळेस पण काळ्यावरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो होतो, आपण इथूनच गेलो होतो. इकडे जायचंय आपल्याला, इथे चला जाऊ पुढे. नाही बिलकुल, कारण की त्याला कारण असं आहे की इकडे हवा एकदम फ्रेश आहे, ऑक्सिजन एकदम आपल्याला चांगलं मिळतं आहे, आणि वारा एवढा गार आहे की म्हणजे डोळ्यातून पाणी येत आहे. आणि होतं आहे काय की आपण ट्रेकिंग करतो ना त्यावेळेस, म्हणजे माथेरानच्या ठिकाणी ते म्हणजे अशा ठिकाणी,
तर इथे काय होतं की आपल्याला ऑक्सिजन तर चांगला मिळतोच, पण समजा आता इथे ट्रेक आहे, रेल्वे पटरी आहे, पण ज्यावेळेस आपण पलीकडे जाऊ समोर तर त्यावेळी काय होतं थोडं चढ भाग असतो, स्टेप वगैरे असा, त्यावेळेस काय होतं आपल्याला थोडासा दम लागतो आणि आपलं हृदय म्हणजे हार्ट वगैरे व्यवस्थित पंपिंग होतं आहे, काही नाही जास्त करायचे व्यवस्थित चढलं तर, आणि आपले फुफ्फुस वगैरे चांगले कार्यक्षमतेने म्हणजे पूर्ण पंपिंग करतात ते, म्हणजे आपल्याला कळतं की आपली ताकद किती येते, म्हणून ट्रेकिंग करायला पाहिजे कधी कधी असं मला वाटतंय. आणि आपल्याला समजतं आपलं दमतोय किती काय होतं त्याच्यामध्ये, आपली किती कॅपॅसिटी आपली, आपण किती मजबूत कमजोर आहोत ते आपल्याला कळतं, म्हणून ट्रेकिंग करायला पाहिजे कधी कधी. हा बघा वारा बघा किती खूप छान आहे. माझ्या मागे दरी आहे इथे, मागे तो तिकडे दिसतोय. आता आलो इथे मी, आता इथून माझ्या मागच्या बाजूला म्हणजे इथे दाखवतो तुम्हाला. आता सध्या मी नेरळमध्येच आहे आणि या साईडला आता इथून गेलो की तो पनवेल भागामध्ये जाईल मी त्या साईडला. आता सध्या मी नेरळमध्ये, तर चला आता जाऊ पनवेलमध्ये, म्हणजे पनवेल फॉरेस्ट इकडे या साईडला आला. नेरळ किंवा कर्जत अंडर येतो त्यांचं. आता या साईडला इकडे आलो मी, 15-20 पावलं इकडे चाललो की आलं हा कर्जत संपला फॉरेस्टचा विभाग, पनवेल फॉरेस्टमध्ये आलो. इकडे आपले रामबुवा माझी वाट बघताय, दिसत नाही ते मागे बघा. सकाळचं कोवळं ऊन असतं ना, मस्त एकदम भगवा वातावरण दिसतं. त्याच्यावरती सकाळी कसं जसं जास्त टाईम होईल तसं त्याचा लाल एकदम हे होईल सूर्यप्रकाश. सकाळी तपकिरी म्हणजे तपकिरी रंगाचे असतात सूर्यकिरणं, त्यामुळे वातावरण खूप चांगले दिसतं. आणि आकाशामध्ये पण त्यावेळेत ढग असतात ती पण अशी तपकिरी दिसतात. खालून जायचे आपल्याला, हे बघा इथून खालून जायचे आपल्याला. असं रस्ता दिसत नाही, तो दिसेल पुढे गेल्यानंतर. पुढे जातो तिथे रामबुवा असते, त्यांना घेतो आणि असं या बाजूनी तर आता आपण पोचलो कड्यावरच्या गणपतीला जायला इथूनच. आणि इथे गडावरती जायला पण इथूनच रस्ता आहे, इथून जाणार होता आपण. हा पनवेल भाग फॉरेस्टचा पनवेल भाग इथे आपल्याला दिसतो. हा एक डॅम आहे छोटा आणि हे डोंगर आहेत. आता लाल लाल दिसतात हे पावसाळ्यामध्ये मस्तपैकी एकदम हिरवा शालू, म्हणजे गवत असा मस्त असतो ना, जसं हिरवा शालू असतो असं दिसतं ते. खूप छान दृश्य, खूप छान असते ते. तर हे बघा पोचलो आपण गणपतीच्या कड्याजवळ. आता इथूनच आपल्याला जायचं, माझ्या मागे आपण दिसतंय आपल्याला हे. चला जाऊ पुढे. तर बघा मंडळी, आपले बुवा लवकर आले होते. मला त्यांनी फोन केला 5:30ला, बहुतेक ते 5:45 निघाले होते का बुवा? 6ला निघालो होते. बघा आता जडीबुटी त्यांनी जंगलातून घेतले, औषधं. ते लवकर येऊन त्यांनी ते काम केलंय. थांबा, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो वरून. थांब ना इथे, जा बरं, थांब तिथे पुढे जाऊन थांब तू. काय झालं, मी पहिला गणपती बाप्पाच्या इथे खाली गेलो होतो, पण वानर एवढा मोठा होता ना, थोडंसं पहा. हा थांब, तिथे मी आलो. मोठा वानर दिसला मला तिथे, दर्शन घेतलं चरणाचे आणि मी पळालो लगेच वर. इकडे रामबुवा होते वर, इकडे आलो. मग आता वरून बघू, बाप्पाचा फोटो घेऊ. तर इकडे लक्षात ठेव, खाली जर आपल्याला इथे यायचं असेल ना, इकडे वानर असतात. बॅग पिशवी हातात नाही घ्यायची कधी, तर ते पिशवी पळून नेतात. त्यांच्यासमोर पिशवी बॅग खोलायचीच नाही. हातात पिशवी असेल तर नेतात ते लगे खेचून.
आणि गँग असते त्यांची, अटॅक करतात ते आपल्यावर. या समोरच्या गावामध्ये बघा भजन, तुम्हाला आवाज येत असेल तर भजन चालू आहे. तिथे एक मंदिर दिसतोय, हा व्हाईटवाला मंदिर आहे. गावातली सकाळ अशी असते बघा, मस्तपैकी एकदम सकाळी सकाळी चांगले भक्तिगीतं चालू आहेत. मंदिरामध्ये लावले असतील किंवा काही कार्यक्रम असेल तिथे. हे आपल्याला गावामध्येच असं वातावरण, प्रसन्न वातावरण ज्याला आपण म्हणतोय ते गावामध्येच अनुभवायला मिळतंय. हे गणपती बाप्पा आपले. तर आता आपण इथे लग्नगीते ऐकतोय. सुरुवातीला त्यांनी पहिलं जो गीत लावला होता तो भजन होता, त्याच्यानंतर काही भक्तिगीते होती आणि त्याच्यानंतर आता लग्नगीते लावलेले. गावामध्ये असंच असतंय की सुरुवात गणपती बाप्पाची गाणी किंवा भक्तिगीते असतील, त्या भजन गीते असतील त्यांनी होते आणि त्याच्यानंतर तुमचा साखरपुडा असेल, काही लग्न असेल त्याप्रमाणे गाणी असतात. त्याच्यामध्ये चांगलं एकदम वातावरण चांगलं तयार होतोय मस्तपैकी. सगळीकडे गावांच्या मध्ये आमच्याकडे पण असाच प्रकार असतोय. मस्तपैकी वाटतो एकदम, म्हणजे ते वातावरण चांगलं होतंय. रामबुवा गेलेत खाली. हो रामबुवा, तो रामबुवा शोधून कुठे गेले ते. हा विमान दाखवतो तुम्हाला. इथे एकदम जवळ वाटतात विमान, उंच आहेत आपण वर, त्यामुळे थोडासा धुकं आहे, त्यामुळे क्लिअर नाही दिसत तो. चला खाली, बुवा गेलेत तिकडे. आता बुवा आपल्याला माहिती सांगतात. बुवा कुठला पॉईंट आहे समोरचा? यो मंकी पॉइंट आहे, मंकी हिल. तो पुढे आहे ना हा. कलावंती, तो प्रबळगड प्रबलगड आणि तो कळावंती. हे मध्ये आहे ना धुळं आहे. काय शूल. चला आता बुवा आपल्याला, बुवा गाईड आहेत आजचे आपले. मागच्या ट्रिपमध्ये आपल्यासोबत होते, आज गाईड झाले. सकाळी येऊन त्यांचं काम केलेलं आहे, नंतर ते आलेत आपल्याबरोबर. खूप लवकर आले होते. बुवा खूप मेहनती आहेत. चला आता रस्ता बघू पहिला, नंतर शूट करू. कारण की हे बघा असं इथून जर घसरलं डायरेक्ट इकडं पनवेल फॉरेस्टमध्ये ना बुवा आपण डायरेक्ट. हे बघा असं आहे, रस्ता कठीण आहे. रस्ता बघा तुम्ही, मी पायाखाली बघतो, कॅमेऱ्याकडे नाही बघत, कारण की रस्ता आहे खतरनाक एकदम. हा बोला ना भाऊजी. हा काय म्हणता? हा तुम्ही आहेत ना सोबत? हे जमला नाही तर आता इथे बघा, इथे खतरनाक रस्ता एकदम. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हो चालले तिकडे, बघा कसा रस्ता आहे. एक मिनिट बुवा थांबा. चला उतरा. बघा कसा रस्ता आहे बघा एकदम. पावसाळ्यामध्ये काय झालंय, इथून दरड कोसळली, म्हणजे जो जास्त पाऊस पडल्यामुळे आहे ना, माती तिथून वरून घसरून पूर्ण खाली गेली. इकडे खाली गेली बघा, ही माती आपल्याला दिसते इकडे दरीमध्ये. हा वरचा भाग आहे डोंगराचा, इथली सर्व माती वाहून खाली गेली. तर मी उतरतो इथून. माझी कसरत बघू, इथून उतरतो ना. नाही ऊन होणार बुवा, खतरनाक काम आहे रे. शपथ मोबाईल ठेवून देऊ त्याच्या आईला. नाही तो औषध सापडतो कुठं बुवा? हा भाई इकडे डोंगरामध्ये आहे का? हो काय? बघा इथे खाली आता शिडी आहे, लोखंडी शिडी. रेल त्याला रेल लावलेत 2. तिथून उतरायचंय. भाऊ उतरतात, नंतर मी उतरतो. हा थांबा बुवा तिथेच. हे बघा अशी आहे ती. मी उतरतो, नंतर बघू. इथून उतरलो आता मी. सीडीला पकडायला काहीच नव्हतं, त्यामुळे मी काय केलं, पहिलं उतरलो, शूट नाही केलं, पहिलं उतरून घेतलं, नंतर सीडी दाखवतो तुम्हाला. हा रस्ता बघा इथून. हा बुवा काय बोलत होते, बोला. हा वारा सकाळी अरे कसला तिकडे. हो तेच ना, झोके येतात, चालायला नाही जमत, म्हणजे का हवेचे येतात झोके. आणि ते काय करतात,
आपल्याला पुश करतात. कंटिन्यू हवा नसते ना, त्याच्यामुळे ती कधी मागून पुढून ते उजव्या साईडनी डाव्या साईडने असे येते आणि धक्का देते आपल्याला ते. हा, आणि त्या साईडला ती गुफा होती बघ, त्या साईडला ते 5-6 गुफा आहेत त्या साईडला मी गेलो होतो ना मागे. आम्ही कधी तो दिनेश आहे ना मित्र आमचा, तो माहिती आहे, त्याच्यासोबत आम्ही आलो होतो तिकडून. तिकडून 2-3 वेळा येऊन गेलो मी त्या बाजूने. हा, करू ना. हे बघा, पावसाळ्यामध्ये इथे बसून बरं आहे आपल्याला भाकरी वगैरे खायला जागा. इथे छोटा धबधबा आहे, पावसाळ्यात वाहतो. बघा काय साखरपुडा आहे का लग्न इकडून आवाज येतोय. सकाळी कशी भजनं लावली होती बघितली का, भक्ती किती होती. हे रानकेली आहे. होय, रानकेलीला केळी येतात का? ते कोण माकड खातो का? माणसं दिसले मला, मी ऐकलं होतं माकडच खातात जास्तीत जास्त. हा, माकड मग पूर्वज आहेत ना आपले. हे झाडं बघा थोडी, मग ते गावाले आहेत रे. हा बघा, बुवा बोलतात की माकड गावाले आहेत इथले रानातले. हा, गवत बुवा भरपूरच त्या बाजून तुमच्याकडून आल्यानंतर ते भरपूर असा टोचतो सुईसारखं. तिकडून आलो होतो मी, भरपूर वेळा येऊन गेलोय. सारखा येतो म्हणजे मी आता फक्त काय 2 वर्ष झाली ना कोरोना नंतर, त्यावेळी आलो नाही. माझी दरवर्षी फेरी आहे माझी. आणि त्या बाजून मी आलो होतो एक वेळ जयवंतसोबत आलो होतो, एक वेळ दिनेश आणि आमचे काही मित्र होते त्यांच्यासोबत आलो होतो. तर मित्रांनो, समोर आपल्याला दिसतोय हा बुरुज आहे. इथे हा बुरुज आहे, इकडे किल्ला आहे त्या बाजूने, वरती मंदिर आहे. चला जाऊ, मस्त इकडे वारा मस्त पिके, त्यामुळे चांगलं वाटतंय. अजून का आम्ही दमलो नाही आहेत. फक्त एक वेळ मला एक वानर दिसला, त्यावेळी मी दर्शन घेऊन पळालो होतो वर. त्यावेळी थोडं दमलो बुवा मी, खूप पळालो मी. तर मला माहिती आहे एक वेळ काय झालं, आम्ही आलो होतो बुवा पावसाळ्यामध्ये. बॅग नाही, आम्ही पावभाजी बनवून आणली होती आणि गँग आली ना माकडांची, ते सर्व पाव पळवले आमची पिशवी अख्खी. मग आम्ही थोडे काही बॅगमध्ये भाकरी होत्या ना, भाकरीसोबत खाल्ले. आम्ही होतो 7-8 जण होतो, घरचे माणसं आलती सर्व. ते अटॅक करतात तो डायरेक्ट. मग पिशवी, हा मग तुम्ही कसे काय पिशवी घेतले हातामध्ये? अरे होते, मग होते ना, सकाळी मला दिसली गँग एक. त्याच वेळी मी तिथे वर आलो ना, लगेच तुम्हाला शोधत. वारं बघा किती आहे. गोष्ट दाखवतो मी ते मागे. हा जो डोंगराचा भाग दिसतोय, कडा आहे. इथे आल्यानंतर प्रत्येक हा जो भाग आहे ना, इथे आल्यानंतर आहे ना, इथे आल्यानंतर एक म्हणजे पूर्ण डोंगर आहे ना, तो कडा आहे, तो काळा आहे पूर्ण. आणि या साईडला इकडे तुम्ही जर बघितलं, तुम्हाला दाखवतो मी, सरळ आहे असा. थांबा जरा आलो. आणि इकडे ही दरी आहे त्या साईडला, काही हे बघा, दरी मोठी दरी आहे बरोबर. त्या साईडला तो बुरुज आहे. तर इथे आल्यानंतर आहे ना, थोडी इथे मला पहिल्यापासूनच आपोआप म्हणजे हे वाटतं एकदम म्हणजे भयानक असं आहे तिथलं दृश्य. खूप वेळा आलो आहे मी, पण इथे आल्यानंतर काही माहिती नाही. हा काळा डोंगर सरळ असा आणि इथून ही दरी, त्याच्यामुळे इथे एकदम भयावह वातावरण इथे असं, म्हणजे मला जाणवतं असं कधी पण. खूप वेळा आलो आहे मी, प्रत्येक वेळी तीच फिलिंग आहे. काही समजत नाही काय ते, मला माहिती नाही, पण तसं जाणवलेलं आहे मला खूप वेळा. आलो बुवा, आता इथून जातोय. थांबा आलोच.
आता हे इथे समोर दिसतंय ना, इथे बुवा इथे असताना तुमचं हे बघा, इथे बुवा शनिवार रविवार असतात, सरबत वगैरे विकतात आणि बाकीचे दिवस आपल्यासोबत कामाला असतात ते. आणि एवढं वर येतात बुवा, कधी कधी त्यांची मिसेस पण असते, एवढं वर येतात ते, बिझनेस करतात. मेहनत 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 करावी लागते. तर आपण आता गडाच्या पायथ्याशी आहोत आणि हे बुवा गवतीच्या आहे का? नाही, गवतीच्या नाही, ते रानातच बोलते नाही काहीतरी. गवताचा प्रकार आहे बघा, गवतीच्या सारखा दिसतोय तो. पण कसं आहे, आता बुवा सारखी आपली माहिती जी सांगणारी माणसं असतील तर आपल्याला कळतं का बुवा नेहमी जंगलामध्ये असतात. हा बघा बुरुज, आलोच. चला बघा, बुवांचा रस्ता आता इथून एक रस्ता आहे, पण बुवाने ह्या बाजूने आपल्याला सांगितलंय, त्यांना फॉलो करायला. तर मंडळी, इथे वारा एवढा जोरात वाहत होता की माझा काहीच आवाज येत नव्हता. हे बघा, कालूराम भाऊ भेटलेत आपल्याला इथे, ते बुवांच्या अगोदर आलेले आहेत बघा. आज इकडे बिझनेस करतायत, बाकी दिवस आपल्यासोबत कामाला असतात. किती मेहनत आहे बघा. आता इथून वाडी दिसत नाही ना भाऊ आपली, बघा एवढं खाली भरपूर दूर आहे, नेरळ दिसतो, नेरळ दिसतोय. एवढं वजन घेऊन येतात ते, एवढं वर. मग वारा मस्त आहे ना, एकदम गार वारा एकदम. आपण थोडं उशिरा आल्यानंतर काय होतं, मग ऊन लागतो ना, मग दम लागतो आपल्याला. पण नको, काकडी काय होईल, पोट दुखतं, मग पोट दुखते. पाणी घेतलं आपल्याला आता, लिंबू सरबत. नको नको, काकडी नको, काकडी कसं चालायची, पोटबीट दुखेल ना. कालून भाऊने आपल्याला सरबत दिलंय.
हो आले. तर आपण आता निघालोय कालुराम भाऊंच्या स्टॉलवरून लिंबू सरबत घेऊन. आग्रह होता तर घेतला आम्ही. कारण का चालायची काठी घेतली नाही, कारण की काय होतंय काठी जर घेतली ना, की माझं सांगतोय मी चालण्यामध्ये जास्त पाणी वगैरे पितो, तर घाम फुटत असेल तर काकडी खाल्ली तर मग पोट दुखतं, म्हणून काकडी आराम करतो, बसतो त्यावेळेत खायची. आता आपल्याला चालायचं म्हणून काही काकडी घेतली नाही. लिंबू सरबत पिलो, आता त्यांचा आग्रह होता भरपूर, आणि लिंबू सरबत घेतलंय. सोबत आपलं पण पाणी आहे, भाकरी आहेत, वरती गेल्यानंतर खाऊ. ही दरी बघा इकडे. काय पाणी माझ्याकडे 2 बाटल्यात पाण्याच्या बुवा. जातात घेऊ ना माझ्या. तुमच्या घ्यायच्यात का? जातात घेऊ ना पण आपल्याला लागणार. चालेल ना, माझ्याजवळ पण 2 आहेत, काही गरज लागणार नाही. अरे बापरे, हे बघा कुठून चालू आहे आता. कसं रस्ता आहे बघा. इकडे दरी बघतो आपण खाली. चालू तर गवत पूर्ण सुकलंय ना बुवा. काय हो, गवत पूर्ण वाळून गेलं ना हे. तर बी जाते हवेमध्ये उडून. हा वारा असतो ना, त्यासाठीच असतो आताचा. निसर्गाचं कसं आहे बघा, की आता जो गवत आहे, झाडांचा बी आहे, तो सुकलेला आहे. त्याच्यानंतर हा वारा त्यासाठी वाहत असतो की त्याच्यामध्ये काय होतं, हे बी आहे ना, हे बी बघा आपल्याला दिसतंय, हे कसं उडतंय बघा. हे हवेत उडून येते, इथून तिथे तिथून तिकडे, म्हणजे सगळीकडे निसर्ग त्याचं काम कसं करतो बघा. झाडांचा बी, पुन्हा हे गवताचं बी हवेमध्ये सगळीकडे उडून जातोय, आणि तिकडे तो पुढच्या वेळेसाठी, म्हणजे पाऊस पडला की पुन्हा उगवतोय तो. असं निसर्गाचं चमत्कार त्याला आपण बोलू शकतो. तसं त्याचा तो करत असतोय. आपण काय केलं, निसर्गाची हानी केली. झाडं तोडतोय, जंगल तोड, आणि तिथे आपण कॉन्क्रीटचं जंगल उभं केलंय. त्यामुळे यावर्षी आपण बघितलंय खूपच पूर सगळीकडे, पूर्ण भारतामध्ये पूर झाले यावर्षी. पूर्ण भारतामध्ये पूर झाले आणि भरपूर नुकसान झालं सगळ्यांचंच. ते काय झालं, जीवितहानी झाली, त्यानंतर भरपूर स्थावर जंगम मालमत्तेचं नुकसान झालं. निसर्ग त्याचं काम करत असतो बरोबर. आपण त्याच्यामध्ये जरा अतिरेक केला माणसाने, त्याच्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. इथून आलो आपण, बघतोय समोर हा डोंगर, ही दरी. इथून जाऊ आता आपण पुढे असे.